घरत. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केलाय. येणारे चेंडू कसे असणार आहेत साहिल पुन्हा एकदा. आता मात्र बॅकफुटला गेले, पंच केलं चेंडूला. पॉइंट रिजन मध्ये खेळला जातोय, चेंडू डीप मध्ये जातोय आणि चेंडू निघून जाईल. जबरदस्त सपाटीकरण आपण पाहतोय आणि त्यावर चेंडू जे आदळत आहेत. इथे मात्र फ्लिक केलाय चेंडूला, चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ही ताकद आहे तुषार गरजची. याला जास्त आणि या झेल सोडीचे परिणाम आपण नक्कीच पाहणार आहोत. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. जीवनदान दिल्यानंतर थोडस आनंदाचं वातावरण असतं, कारण एक टफ फाईट स्कोअर. इथे मात्र पहा, चेंडूला फेकून दिलाय. एकदा चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. क्या बात आहे, तुषार करे ती क्षमता आहे जबरदस्त. मात्र फटकेबाजी समोरच्या दिशेने हा देखील उडवलाय. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. क्या बात आहे तुषार. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू 6 धावांसाठी निघून जातोय. जबरदस्त प्रहार केला जातोय. पहा, येणारे चेंडू जर जेवढे शिल्लक आहेत तेवढ्या चेंडूवर मोठे फटकेबाजी मारण्याचं जीवनदान दिलं जात आहे. क्या बात आहे, फ्लिक केलाय चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका आणि आपल्या 52 धावा झाल्या आहेत. धावफलक हलवण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणखीन एक दमदार फटका येईल. क्या बात आहे, जबरदस्त नजारा पाहायला मिळतोय तुषार गरजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हा देखील चेंडू शॉर्ट पिच होता, त्याला पुल केला आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. नक्कीच आई गौराई 67 म्हणजे 67 धावांवर या ठिकाणी नक्कीच नॉट आउट राहिलाय. 20